ब्रेक विश्राम. अरे त्या सोळंच्याला म्हणा आपलं ते पोर्टेबल हे नाही आहे का? सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ॲम्प्लिफायर. विद्येची देवता सरस्वती माता हिला मी प्रथमतः वंदन करते आणि आपल्या या आजच्या प्रोग्रामला सुरुवात करते. आज 24 ऑक्टोबर 2016 वार सोमवार आणि सर्वांना माहीतच आहे आपण इथे का जमलो आहोत. तर आज आपला जो जे 10 दिवस म्हणजे आपण 14 ऑक्टोबर 2016 ते आजपर्यंत 24 ऑक्टोबर 2016 या कालावधीमध्ये जे काही प्रश्न घेतलं सेल्फ डिफेन्स म्हणजे स्वतःची सुरक्षितता यासाठी जे काही आपण शिकलेलं आहे त्याचा आज आपल्याला डेमो द्यायचा आहे. ठीक आहे. तर सर्वप्रथम मी आपल्याला जे आपले इथे प्रमुख पाहुणे किंवा अध्यक्ष म्हणून आलेले आहेत त्यांचं मी सर्वप्रथम स्वागत करते. मंदिराला शोभा पुजाऱ्याची, मंदिराला शोभा पुजाऱ्याची, घराला शोभा कुटुंबाची, विचाराला शोभा भावनांची. त्याचप्रमाणे आपल्या या आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या आपल्या या कार्यक्रमाला शोभा अध्यक्ष म्हणून लाभलेले विवरेकर साहेबांची यांचे मी सर्वप्रथम शब्दसुमनांनी स्वागत करते. त्याचप्रमाणे मंदिराला शोभा पुजाऱ्याची नव्हे तर त्यामध्ये असलेल्या देवतांची, मंदिराला शोभा पुजाऱ्यांचीच नव्हे तर त्यामध्ये असलेल्या देवतांची, घराला शोभा कुटुंबाचीच नव्हे तर त्यामध्ये असलेल्या एकतेची, विचाराला शोभा भावनांचीच नव्हे तर त्याला मिळालेल्या चालनांची. त्याचप्रमाणे आपल्या या कार्यक्रमाला शोभा अध्यक्षांचीच नव्हे तर त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या आपले एकलव्य स्कूलचे आपल्या STPFचे RFO वैद्य मॅडम, त्याचप्रमाणे प्रवीण खराटकर सर TGT सायन्स एकलव्य स्कूल, RV ठाकरे स्पोर्ट टीचर एकलव्य स्कूल, अनिल थुंबे क्लर्क एकलव्य स्कूल. त्याचप्रकारे आपले जे आपले कराटे टीचर म्हणून आपल्याला लाभलेले श्री उत्कृष्ट सर, राहुल सर आणि सौरभ सर. त्याचप्रमाणे आपले स्पोर्ट टीचर श्री आकेवार सर, ढोके सर आणि शर्मा सर यांचे सुद्धा मी शब्दसुमनांनी स्वागत करते. सर्वांना प्रश्न इथे आलेल्या सर्व पाहुण्यांना सर्वप्रथम प्रश्न पडला असेल की प्रत्येक ठिकाणी आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस पुष्पगुच्छांनी किंवा पर्ण पुष्पांनी आपलं स्वागत केले जाते. पण सर आम्ही वन विभाग अधिकारी, वन विभाग कर्मचारी, त्यामुळे आपल्याला सांगू इच्छितो की आज आम्ही इथे तुमचं स्वागत पुष्पगुच्छांनी किंवा पर्मगुच्छांनी केलेलं असतं. परंतु आज आम्ही इथे जे पुष्पगुच्छ आहे किंवा पर्मगुच्छ देऊन तुम्ही तात्पुरतं त्याचं हे घेतलं असतं, असं घेतलं असतं आणि इथेच ठेवून दिलं असतं. कालांतराने ते सुकून तुम्ही ते फेकून दिलं असतं. त्यामुळे आम्ही ज्या वनाची रक्षण करण्यासाठी आम्ही इथे सर्वजण जमलो आहोत आणि या वनाचं रक्षण करण्यासाठी जे आम्ही तुम्हाला तोडून दिलं असतं त्या प्रत्येक वनाची किंवा त्या पानाची पुष्पाची हानी झाली असती आणि आमच्या या वनाचं आम्ही म्हणतो की आम्ही स्वतःपासून सुरुवात करावी. ही सुरुवात आम्ही जर आमच्या स्वतःपासून अशा प्रकारे केली असते निश्चितच तुम्ही याची सुरुवात स्वतः तुमच्यापासून केली नसते. त्यामुळे तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळेस म्हटलं असतं की तुम्ही पर्णगुच्छांनी किंवा पुष्पगुच्छांनी स्वागत करता. म्हणूनच आम्ही तुमचं जे स्वागत केलेलं आहे ते आमच्या शब्दसुमनांनी केलेलं आहे. ठीक आहे. तर अशाच प्रकारे आपला स्वागताचा प्रोग्राम इथेच आटोपलेला आहे. त्यानंतर आपल्याला जे आपण जे ट्रेनिंग घेतोय सेल्फ डिफेन्स किंवा कुठलीही ट्रेनिंग, तर या ट्रेनिंगबद्दल आपल्याला काही माहिती जे आपले अध्यक्ष म्हणून लाभलेले विवरेकर संचालक साहेब आहे, विवरेकर साहेब, हे आपल्याला 2 शब्द आपल्या ट्रेनिंग कशासाठी घ्यावं लागते, का घेतलं जाते, कशासाठी गरज आहे, हे सर्व गोष्टी आपल्याला 2 शब्दात ते सांगतात. सर मी आपल्याला अशी विनंती करते की आपले जे 2 शब्द आहेत ते इथे व्यक्त करा. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर,
प्रशिक्षक, माझे सहकारी आणि प्रशिक्षणार्थी, आजचा हा जो कार्यक्रम आहे हा आयोजित करण्यामागे किंवा हे प्रशिक्षण आयोजित करण्यामागे काही विशेष उद्देश आहेत. स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स किंवा विशेष व्याघ्र संरक्षण दल, महाराष्ट्रामध्ये जितके व्याघ्र प्रकल्प आहे त्यापैकी 3 व्याघ्र प्रकल्पांमध्ये ही दल सुरू करण्यात आलेले. अतिशय सुरुवातीपासून या दलाचा ज्यावेळेस संकल्पना मांडली गेली त्यावेळेसपासून मी याच्या संपर्कात आहे, याच्याशी संबंधित आहे किंवा त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझा कुठेतरी एक सहभाग होता. आता ही तुमची जी आहे ही 3री तुकडी आहे. यापूर्वी मी ताडोबा अंधारी, पेंच आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प अशा या तुकड्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे. तुमचं प्रशिक्षण हे नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी काही सूचना दिलेल्या होत्या, काही मार्गदर्शक तत्व आखून दिलेली होती. त्या पद्धतीनुसार तुमचा हा सगळा अभ्यासक्रम तयार केला गेला होता. त्यामध्ये वन्यजीव शाखेशी आणि व्याघ्र प्रकल्पाशी संबंधित आजी आणि माझे जितके अधिकारी होते त्या सर्व अधिकाऱ्यांबरोबर सविस्तर चर्चा करून या सगळ्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाची आखणी केलेली होती. तुम्हाला जंगलामध्ये एका विशिष्ट उद्देशाने जायचं आहे आणि कुठल्याही ठिकाणी ज्या ठिकाणी जास्त प्रशिक्षित, कौशल्य विकसित झालेल्या मनुष्यबळाची जिथं आवश्यकता आहे त्या ठिकाणी तुम्ही एकदम समूहाने जाणार आहे, गटाने जाणार आहे, ट्रूपनी जाणार आहे. त्यामुळे फोर्स हा शब्द तुमच्या ह्याच्यात आलेला आहे. याकरता सर्वात आवश्यक गोष्ट जी होती, वनविषयक जे काही विषय आहेत त्या विषयांव्यतिरिक्त शारीरिक प्रशिक्षण, शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमता विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून मार्शल आर्ट्समध्ये काहीतरी कौशल्य तुम्हाला आवश्यक. कारण जंगलामध्ये प्रत्येक वेळेस गुन्हेगारांशी सामना करत असताना परिस्थिती कशी उद्भवेल यासंबंधी आपण अंदाज बांधू शकत नाही. तर अचानक उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करायचा असेल तर त्याकरता नियमित अभ्यास करून काही क्षमता आणि कौशल्य विकसित करणं हे अत्यंत आवश्यक असतं. ही फक्त सुरुवात आहे. तुम्हाला मार्शल आर्ट्समधल्या कुठल्याही प्रकारामध्ये एक्सपर्ट किंवा ब्लॅक बेल्टपर्यंत आम्हाला पोहोचवायचं नाही आहे. कारण त्याच्याकरता एक विशेष वेळ द्यावा लागतो. त्याकरता बाकीच्या सगळ्या गोष्टी अत्यावश्यक असतात. पण प्रत्यक्ष गस्त करत असताना किंवा कुठलं ऑपरेशन पार पाडत असताना, कुठली मोहीम पार पाडत असताना अचानक जर तुमच्यावरती हल्ला झाला तर कशा पद्धतीने तुम्ही तो परतवू शकता, त्याकरता काही बेसिक मूलभूत प्रकारची कौशल्य निश्चितपणे आपल्या प्रशिक्षकांनी तुम्हाला शिकवलेली. कारण त्यांचा मला यापूर्वीचाही अनुभव आहे. ते माड होता, अतिशय उत्कृष्ट अशी बॅच तयार झालेली होती. त्या दृष्टिकोनातून तुमची मानसिक तयारी करून घ्यायची. बरेच वेळ आपल्याला आपल्या स्वतःच्या शारीरिक क्षमतेचा अंदाज नसतो. त्याकरता हे जे सगळे प्रयोग आहेत हे गंमत म्हणून नाही आहेत. मग ते तुम्हाला कौलं फोडायची असतील
किंवा तुम्हाला मडके फोडायचे असतील किंवा तुम्हाला प्रत्यक्ष आग लागली असताना जे काही घडत असेल ते, तर त्याकरता जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींकरता मागे कधी हटाल जर तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास नसेल तर. त्याकरता या सगळ्या गोष्टी या ठिकाणी विशेषतः महिला प्रशिक्षणार्थींकरता तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा वेगवेगळी नावं आहेत, ज्याला क्लोथ कॉम्बॅट फाईटही म्हणतात, किंवा काल मी एक जेम्स बॉन्डचा रिसेंट सिनेमा पाहत होतो, त्याच्यामध्ये क्लोथ कॉम्बॅट फाईटचं थोडंसं त्यांनी चेंज केलंय, हँड टू हँड फाईट वगैरे असला काहीतरी एक शब्द वापरलाय. त्याचे व्हेरिएशन्स खूप आहेत. तर ते महिला प्रशिक्षणार्थींना जास्त उपयोगी आहेत. आत्ताची जी ह्या डेमो करायचं आहे, आपल्याला डेमॉन्स्ट्रेशन करायचं आहे, किंवा मार्शल आर्ट्स मधले कुठलेही डेमो जे असतात त्या सगळ्या नॉन टच फाईट्स असतात. नॉन टच फाईट असल्या तरी तुम्हाला प्रत्येक स्ट्रोक मध्ये तेवढाच फोर्स अप्लाय करायचा असतो, पण तो फोर्स अप्लाय करताना डेमॉन्स्ट्रेशन करत असताना आपला जो आघात आहे तो थांबवण्याची क्षमता तुमच्यामध्ये विकसित व्हावी लागते. त्या दृष्टिकोनातून असे डेमोज अरेंज करणं अत्यावश्यक असते. त्यामुळे निश्चितच मानसिक क्षमता जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढते. पण त्याचबरोबर सगळ्यांना मी अशी पण सूचना देईल की हे जे काही प्रशिक्षण तुम्ही या ठिकाणी घेत आहात, तर प्रशिक्षकांनी तुम्हाला सांगितलं असेल की मार्शल आर्ट मध्ये जर तुम्हाला मास्टरी मिळवायची असेल तर तुम्हाला संयम हा अतिशय मोठ्या प्रमाणावरती विकसित करावा लागतो. स्वतःमध्ये क्षमता आहे, ताकद आहे, स्किल आहे, कौशल्य आहे, माहिती आहे, म्हणून कोणावरतीही अटॅक करणं हे मार्शल आर्ट्सच्या मूळ प्रिन्सिपल्स मध्ये बसत नाही. शांत राहणं आणि वेळ पडल्यास प्रतिस्पर्ध्याची शक्ती वापरून त्याला नामोहरम करणं हे मुख्य तत्व याच्यातलं जर तुम्ही शिकले तरच ते जास्त उपयोगी होऊ शकते. त्या दृष्टिकोनातून आपण हे अरेंज केलेलं आहे. डेमो करत असताना सगळ्या काळज्या घ्या. स्वतःचा संयम कुठल्याही परिस्थितीत ढळू द्यायचा नाही. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा कितीही राग आला तरी तो राग ज्यावेळेस तुम्ही नियंत्रित करायला शिकाल त्यावेळेस तुमची शारीरिक क्षमता अजून वाढते. कुठल्याही गोष्टीला तात्काळ उत्तेजित होऊन प्रतिक्रिया देणं हे अत्यंत धोकेदायक असते. त्यामुळे हे डेमो करत असताना सगळ्यांनी ती एक काळजी घ्यायची आणि त्या दृष्टिकोनातूनच आपल्याला हे डेमॉन्स्ट्रेशन करायचे. ही एक क्षमता विकसनाचा एक पायरी आहे. मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज आपल्या इथं सगळे मान्यवरही आलेले, तरी मी प्रशिक्षकांना, आयोजकांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा पुढचा कार्यक्रम सुरू करावा. धन्यवाद. आपल्या कार्यक्रमाला उशिरा का होईना पण कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपलेच प्रशिक्षण केंद्राचे उपसंचालक श्री सुरपाटणे सर यांचं सुद्धा मी शब्दसुमनांनी स्वागत करते. त्याचप्रमाणे एकलव्य शाळेचे प्राचार्य श्री देवरे सर यांचं सुद्धा स्वागत मी शब्दसुमनांनी करते. संचालक साहेब विवरेकर साहेबांनी आपल्याला बरेच काही माहिती आपल्याला दिली की प्रशिक्षणाबद्दल काय असते. तर त्याचबद्दल मला एक गोष्ट आठवली, इरादे नेक होतो जिंदगी आसान होती है. इरादे नेक होतो जिंदगी आसान होती है. लगन सच्ची होतो सफलता अपने पास आती है. लगन सच्ची होतो सफलता अपने पास आती है. आता जो आहे पुढला प्रोग्राम जो आहे आपला हा डेमोचा प्रोग्राम आहे. सर्वांना माहिती आहे की डेमो सर्वांना सांगितलंच आहे. तसंच आपण
एक कराटे क्लास हे आपल्याला हा वर्ड सर्वात पहिले आधी आपल्याला ढोके सरांनी सांगितलेला होता. ढोके सरांनी सर्वच बेसिक आपल्याला सांगितलेलं होतं, सर्व शिकवलेलं सुद्धा होतं. परंतु त्यामध्ये काहीतरी आणखी एक प्रोग्रेस व्हावा म्हणून आपल्यासाठी श्री साहेबांनी आपला एक प्रश्न म्हणून 10 दिवसाचा कालावधी म्हणून हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती या कॉलेजचे प्राध्यापक श्री सौरभ सर, श्री राहुल सर, श्री उत्कृष्ट सर यांनी आपल्याला 10 दिवसात जे काही आपल्याला शिकवलेलं आहे त्याबद्दल आपल्याला आता हा डेमो द्यायचा आहे. तर डेमो त्याबद्दल मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते, कर्म करने से पहले सोचना बुद्धिमानी है. कर्म करते समय सोचना सतर्कता है. कर्म करने के बाद सोचना मूर्खता है. तो अभी आपको हम लोग ने 10 दिन सीखा है, इन लोगों से हमने 10 दिन सीखा है, लेकिन सीखा क्या है ये आज हमको शो करना है. अपने क्या कर रहे हैं ये मत सोचो, लेकिन जस्ट हमको जो भी दिखाना है, एक्सप्रेशन करना है, जो शो करना है उस पर डिपेंड हर एक चीज करती है. इसलिए हमको इसमें से अभी हमको बुद्धिमानी और सतर्कता ये दोनों चीजें अपने साथ रहकर अपना जो 10 दिन का जो अपने जो कुछ सीखा है वो डेमो इनके सामने प्रदर्शन करना है, ताकि हमने जो सीखा है ये सब डेमो से इनकी जो इन्होंने जो भी सिखाया है हम लोग को, ये सब यहाँ पे अपनी सच्चाई हमारे इनके सामने होगी. इसलिए लगन से और सच्चे मन से पूरी तरह से अच्छा डेमो देना है. इसी तरह से आगे का जो प्रोग्राम है यहाँ से डेमो चालू होने वाला है. श्री सौरभ सर, राहुल सर और उत्कृष्ट सर को कि आगे का प्रोग्राम आप चालू करें. 7 पीछे मुड़, चल. On the left, right, horse riding stance, go, middle punch, 1, 2, 3, 4, 5, upper punch, 1, 2, 3, 4, 5, lower punch, 1, 2, 3, 4, 5, knuckle punch, 1, 2, 3, 4, 5, middle block, 1, 2, 3, 4, 5, upper block, 1, 2, 3, 4, 5, lower block, 1, 2, 3, 4, 5, outer block, 1, 2, 3, 4, 5, chop, 1, 2, 3, 4, 5, upper elbow, 1, 2, 3, 4, 5, back elbow,
Down elbow. 1, 2, 3, 4, 5. जैसे take. Fighting stance. Go. Front kick. 1, 2, 3, 4, 5. Side change. 1, 2, 3, 4, 5. Side change. Groin kick. 1, 2, 3, 4,